ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्क्वेअर म्हणजे वर्ग कसा काढायचा त्याची ट्रिक्स बघायची आहे. आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही कसल्याही नंबरचा स्क्वेअर काढू शकता. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, आपल्याला 46 म्हणजे 46 चा वर्ग करायचा आहे. तर कुठल्याही नंबरचा जर तुम्हाला मित्रांनो वर्ग करायचा असेल तर त्याला मी काही तुम्हाला स्टेप सांगतो. त्या स्टेपचा वापर करून तुम्ही कसल्याही नंबरचा वर्ग करू शकता. बघा, आपल्या स्टेप अशा आहेत. जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपल्याला काय करायचं, थोडंसं फोल्ड करायचे. आता आपल्याला 46 चा वर्ग करायचा होता. त्या 46 मधला जो पहिला 4 आहे त्याला आपण ए नाव देऊ आणि जो 6 आहे त्याला आपण बी नाव देऊ. ठीक आहे, ते आपल्या समजण्यासाठी आपण दिलेलं आहे. आपल्याला काय करायचंय तर साधे आपल्याला एक 3 स्टेप वापरायच्या. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, जो नंबर दिलेला आहे ठीक आहे पहिला ए त्याचा वर्ग करायचा. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, जो बी आहे आपण त्याचा वर्ग करायचा. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, आपल्याला ए आणि बी ह्या दोन डिजिटचा गुणाकार करून त्याला इंटू 2 करायचं. पण एक कंडिशन आहे मित्रांनो, वर्ग करत असताना तुम्हाला कंपल्सरी 2 डिजिट मध्ये वर्ग लिहायचा. जसं एक आलं तर एकचा वर्ग एक येते, एक अंकी येते तर त्याला 2 अंकी बनवण्यासाठी 0 लावायचा. जसं 2 चा वर्ग 4 येते का नाही तर त्याला 2 अंकी बनवण्यासाठी मागे 0 लावायचं. ठीक आहे, म्हणजे 0 4 लिहायचा, कंपल्सरी 2 डिजिट मध्ये लिहायचा. मग आता बघा, 46 चा वर्ग करत असताना ए चा वर्ग पहिल्या स्टेप मध्ये ए चा वर्ग म्हणजे आपल्याकडे 4 आहे तर 4 चा वर्ग किती मित्रांनो 16, इथं 16 लिहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर बी चा वर्ग, बी किती आहे मित्रांनो आपल्याकडे 6 आहे तर 6 चा वर्ग थोडा गॅप सोडून लिहायचा, किती 36, हे 36 आहे. काय अडचण, इथपर्यंत काही अडचण नाही. आता पुढे काय करायचं बघा, मध्ये काय सांगितलंय ए इंटू बी, म्हणजे ए किती आहे 4 आहे आणि बी किती आहे 6 आहे. तर ह्या दोघांचा गुणाकार 4 सख 24 बरोबर आहे. त्याला इंटू 2 करावं लागते मित्रांनो. इंटू 2 करायचं नसेल तर जो गुणाकार आलेला आहे तोच नंबर एकदा प्लस करायचा. आपल्याला प्लस करायला सोपं जातं. तर 4 आणि 4 8, 2 आणि 2 4. तर ते 48 कसे लिहायचे मित्रांनो, तर उजव्या साईडकडून तुम्हाला एक डिजिट सोडून लिहायचं आहे. म्हणजे ह्या 3 खाली 8 लिहायचं आणि ह्या 6 खाली 4. कंपल्सरी उजव्या साईडकडून एक डिजिटची जागा तुम्हाला सोडून द्यायची. ठीक आहे. मग आता यांची बेरीज करायची. हे 6, 8 आणि 3 11, कॅरी 1 आला, इकडे लेफ्ट हँड साईडला टाकायचा. 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 नाही लिहायची, फक्त 1 लिहायचा. वापस हातचा 1 आला, 1 आणि 2. म्हणून 46 चा जो वर्ग आलेला आहे मित्रांनो, तर तो वर्ग किती आला 2116. किती आला 2116. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो, आपण वर्ग करायचा आहे. तर आता 56 चा वर्ग करत असताना काय करायचं, ह्याच्यातला जो 5 आहे त्याला ए नाव द्यायचंय आणि ह्याच्यातला जो 6 आहे त्याला आपल्याला बी नाव द्यायचंय बरोबर आहे. आपल्या स्टेप आपल्याला माहिती आहे, स्टेप काय होत्या रे, पहिल्या स्टेप मध्ये ए चा वर्ग, पुन्हा बी चा वर्ग आणि मध्ये काय होतं ए इंटू बी होतं आणि त्याला इंटू 2 करत होतो बरोबर आहे. तर ह्या साध्या सिंपल आपल्या 3 स्टेप होत्या. ए चा वर्ग, ए चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग मित्रांनो किती 25. बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग किती 36 बरोबर आहे. आता मध्ये काय करायचंय, तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला, ए आणि बी चा. तर ए ची व्हॅल्यू 5 आहे, बी ची व्हॅल्यू 6 आहे. तर दोघांचा गुणाकार किती 30. इंटू 2 करायचं असतं. इंटू करायचं नसेल तर तोच नंबर ऍड करायचा म्हणलं मी तुम्हाला. 30 प्लस 30 0, 3 आणि 3 6. तर हे 60 लिहित असताना कंपल्सरी तुम्हाला उजव्या साईड कडून एक डिजिटची जागा सोडून लिहायच्या बरोबर आहे. म्हणजे 6 ची जागा सोडायची आणि या 3 च्या खाली 0 लिहायचा आणि 5 च्या खाली 6 लिहायचा आहे. आणि आपल्याला ह्यांची बेरीज करायच्या. हे 6, हे 3, 6 आणि 5 11, 5 आला 1, 2 आणि 1 3. तर या पद्धतीनं तुमचा 56 चा जो वर्ग असणार आहे मित्रांनो, तो असेल 3136. किती असेल 3136. ठीक आहे. तर विदिन सेकंदामध्ये मित्रांनो तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, समजतंय. चला पुढे जाऊ मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढला प्रश्न आहे बघा, 67 चा स्क्वेअर करायचा आपल्याला बरोबर आहे. मग मला आता सांगा, 67 चा स्क्वेअर करत असताना मित्रांनो त्याचा ए आणि बी आपण नावं देऊया, जे आपल्याला समजण्यासाठी आहे. एकदा समजल्याच्या नंतर तुम्ही ते नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, मग आपण त्याला ए आणि बी नावं देऊ. बघा, 67 पहिला जो 6 आहे त्याला ए नाव देऊ आणि जो 7 आहे त्याला आपण बी नाव देऊ. समजतंय. आपल्या स्टेप काय होत्या, ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचं होतं बरोबर आहे. हे समजण्यासाठी मी तुम्हाला लिहितोय. ज्यावेळेस तुम्हाला एकदा परफेक्ट समजेल त्यावेळेस मला लिहायची गरज पडणार नाही. ए चा वर्ग, ए चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36. बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 49. समजतं एवढं.
आता मध्ये काय करायचंय, ए इंटू बी. ए किती आहे 6, बी किती आहे 7, तर 6 7 किती 42, बरोबर आहे. तर तोच नंबर एकदा प्लस करायचा म्हणलं की तुम्हाला 42 प्लस 42, ठीक आहे. 2 आणि 2 4, 4 आणि 4 8. तर ते 84 कसे लिहायचे मित्रांनो, तर ते 84 लिहित असताना इकडून एक जागा सोडून लिहायच्या, म्हणजे 9ची जागा सोडून द्यायची. या 4च्या खाली 4 आणि या 6च्या खाली 8. आता ह्यांची तुम्हाला बेरीज करायच्या, बरोबर आहे. तर हे 9, 4 आणि 4 8, 8 आणि 6 14, 8 6 1 3 आणि 1 4. म्हणून आन्सर आलं मित्रांनो 4489. किती आन्सर आलं 4489. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय व्यवस्थित? ठीक आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न आहे मित्रांनो 65. ठीक आहे, म्हणजे 65चा वर्ग करायचा आहे मित्रांनो. हा प्रश्न तर तुम्ही विदिन सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. कसं ते मी तुम्हाला सांगतो बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल 5 असेल, तर आपल्या तर मेथडने येणारच आहे आन्सर. पण ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्याचा स्क्वेअर तुम्ही विदिन सेकंदामध्ये करू शकता. कसं बघा, तर त्या 5चा वर्ग लिहायचा. 5चा वर्ग किती मित्रांनो 25. आणि इथं जो नंबर आहे त्याच्या पुढल्या नंबरनं गुणाकार करायचा. आता इथं 6 आहे, तर 6चा पुढला नंबर किती मित्रांनो 7. तर 6 7 किती 42. ते 42 इथं लिहा. झाला आन्सर तुमचं. 65चा वर्ग किती मित्रांनो, तर 4225. 65चा वर्ग किती 4225. ते या पद्धतीने विदिन सेकंदामध्ये तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. ही ट्रिक्स प्रत्येक ह्याला लागू होणार नाही मित्रांनो. ज्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे 5 आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्याला हे ट्रिक्स लागू होत्या. डायरेक्ट 5चा वर्ग करायचा आणि तो जो नंबर आहे त्या नंबरचा नेक्स्ट नंबरला गुणाकार करायचा. ठीक आहे. आपल्या तर पद्धतीने येणारच आहे बघा. 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, ए चा वर्ग बी चा वर्ग आणि मध्ये काय ए इंटू बी. 6 पंचे 30 आणि तोच नंबर प्लस करायचा. 30 प्लस 30 किती मित्रांनो 60. एक जागा सोडून लिहायची 60. इथं 0, इथं 6. करा बेरीज. 5 2 6 6 12. 12 नाही लिहायचे 2 लिहायचं. कॅरी 1 आला 3 आणि 1 4. म्हणून आन्सर आलं 4225. तेच आन्सर आलं होतं 4225. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, जर तुमच्या एकक स्थानी 5 अंक आला तर त्याचा विदिन सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याचा वर्ग करायचा आणि जो नंबर आहे त्याच्या पुढल्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज 75 आहे, तर 75चा वर्ग कसा करणार तुम्ही. 5चा वर्ग किती मित्रांनो 25 आणि इथे किती नंबर आहे 7, त्याच्या पुढल्या नंबरनं गुणायचं. 7चा पुढला नंबर 8, तर 7 8 किती 56. डायरेक्ट इथे 56 लिहा. म्हणून 75चा वर्ग 5625. ठीक आहे. एकक स्थानी जर 5 असेल तर त्याची ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. विदिन सेकंदामध्ये आन्सर येईल. आपल्या तर पद्धतीने येणारच आहे, पण जर 5 आलं तर अजून या पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. पुढला क्वेश्चन आहे बघा. 88चा वर्ग करायचा मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे. तर 88चा वर्ग करत असताना त्याच्यातल्या पहिल्या 8ला तुम्हाला ए नाव द्यायचंय. ठीक आहे. आणि जो सेकंड 8 आहे त्याला आपल्याला बी नाव द्यायचंय. ठीक आहे. मग आता सॉल्व्ह करा पुढे. आपल्याला काय स्टेप माहिती आहे. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला काय करतो रे आपण इंटू 2 करतो. हे आपल्या स्टेप पाठ झाल्यात आता. ए चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग कंपल्सरी 2 डिजिट मध्ये लिहायचा 64. बरोबर आहे. वापस बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे बी सुद्धा 8च आहे, तर 8चा वर्ग 64. काही अडचण नाही. पुढे काय सांगितलं ए इंटू बी. ए किती आहे रे 8 आहे, बी किती आहे 8 आहे, तर दोघांचा गुणाकार 8 8 64 प्लस 64. तोच नंबर एकदा प्लस करायचा. 4 आणि 4 8, 6 आणि 6 12, 128. 128 लिहित असताना काय सांगितलं उजव्या साईड कडून कंपल्सरी एक डिजिटची जागा सोडायची. बरोबर आहे. आता ह्या 4ची जर जागा सोडली तर 128 कशी लिहिणार आपण. या 6 खाली 8, या 4 खाली 2 आणि या 6 खाली 1. बरोबर आहे. डिजिटच्या खाली डिजिट लिहायचा आणि आपल्याला काय करायच्या बेरीज करायच्या. मग मला सांगायचं 4 8 आणि 6 14. 14 नाही लिहायचे, फक्त 4 लिहायचे. हातचा 1 आला का नाही, तो हातचा इकडे डाव्या साईडला टाकायचा. 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 6 आणि 1 7. म्हणून 88चा जो वर्ग असेल मित्रांनो तर तो वर्ग असणार आहे 7744. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही अंकी नंबर येऊ द्या, 2 अंकी येऊ द्या, 3 अंकी येऊ द्या, कसल्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर करू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढला नंबर आहे 98चा वर्ग. ठीक आहे. आता मला सांगा 98चा वर्ग किती येईल रे. तर त्या 9ला ए पकडायचंय आपल्याला आणि 8ला काय पकडायचंय बी पकडायचंय. ठीक आहे. चला या 9ला ए नाव देऊ आपण
आणि ह्या 8ला बी नाव देऊ. हे आपल्याला समजण्यासाठी आहे. ठीक आहे. एकदा समजल्यानंतर लिहायची गरज नाही. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि इंटू काय आहे 2 आहे. ठीक आहे. मग मला सांगा ए चा वर्ग, ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81, बी चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग किती रे 64. समजतंय. ए चा वर्ग झाला, बी चा वर्ग झाला. आता ए इंटू बी करायचं. बरोबर आहे. ए किती आहे रे 9 आहे, बी किती आहे 8 आहे. तर 9 8 किती 72. त्याला इंटू 2 आहे म्हणून आपण काय करतो तोच नंबर एकदम प्लस करतो. 2 आणि 2 4, 7 आणि 7 14. किती आलं 144. ते कसे लिहायचे उजव्या साईडून एक जागा सोडून मग 6च्या खाली 4, 1च्या खाली 4 आणि 8च्या खाली 1. चला बेरीज करायची 4. त्याच्यानंतर 6 आणि 4 किती 10 होतात. 10 लिहायचे का 10 लिहायचे नाही फक्त शेवटचा अंक 0 लिहायचा. उरला किती 1 उरला का नाही तो इकडे कॅरी मध्ये टाकायचा. 4 आणि 5, 5 आणि 6 आणि 8 आणि 9 म्हणून आन्सर आलं 9604. तर 98चा वर्ग किती आला 9604. ठीक आहे. तर या पद्धतीनं विदिन सेकंदामध्ये तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढला प्रश्न आहे 76चा वर्ग काढायचा आहे. कितीचा 76चा. ठीक आहे. तर त्या 76ची खोड करा. मग 76 मधला जो पहिला नंबर आहे 7 त्याला ए नाव द्या आणि जो 6 आहे त्याला काय नाव द्या बी नाव द्या. ठीक आहे. स्टेप काय आहेत रे पाठ झाले असं ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला इंटू काय रे 2. बरोबर आहे. चला ए चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49, बी चा वर्ग म्हणजे 6चा वर्ग 36. मध्ये काय ए इंटू बी. ए किती आहे रे 7 आहे आणि बी किती आहे रे 6 आहे. बरोबर आहे. तर 7 सकून 42 तोच नंबर प्लस करायचा. तर 2 आणि 2 4, 4 आणि 4 8. किती आलं मग ठीक आहे. किती आलं 84. 84 कसे लिहायचे एक जागा सोडून इथं 4 आणि इथं 8. करा मग बेरीज यांची. बरोबर आहे. बेरीज करत असताना सिंगल डिजिट खाली घ्यायचंय फक्त. 6 4 आणि 3 7, 9 आणि 8 17. 17 लिहायचे का रे नाही शेवटचा डिजिट 7 लिहायचा फक्त. उरला किती एक एक इकडे कॅरी मध्ये 4 आणि 1 5 म्हणून आन्सर किती आलं 5776. 5776. ठीक आहे. तर या पद्धतीनं 76चा तुमचा वर्ग असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊ. पुढला नंबर आहे 84. किती आहे 84. ठीक आहे. चला काय करायचं रे 84 ची फोड करायची. कशी करणार फोड पहिल्या 8ला ए नाव द्यायचं. बरोबर आहे. आणि 4ला काय नाव द्यायचं बी नाव द्यायचं. ठीक आहे. स्टेप 8 झाल्यात. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि काय रे इंटू 2. बरोबर आहे. ए चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग 64, बी चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16. एवढं तर कळलं. मध्ये गुणाकार करायचा ए आणि बी चा 8 चौक 32 तोच नंबर प्लस करायचा 32 प्लस 32. आपण इथं इंटू 2 आहे बघा 8 चौक 32, 32 गुणिले 2 किती होत आहे तेच येत आहे 64. बरोबर आहे. पण मोठा नंबर आला तर गुणाकार करायला जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर म्हणून आपण बेरीज करणं सोपं जाते म्हणून तोच नंबर आला प्लस करतोय. 8 चौक 32, 32 प्लस 32. 2 आणि 2 4, 3 आणि 3 6. 64 कसे लिहायचे रे एक जागा सोडून इथं 4 आणि इथं 6. करा मग बेरीज 6 4 आणि 5 6 आणि 4 10 हातचा आला 1 6 आणि 7 म्हणून 84 चा जो वर्ग असेल तो 84 चा वर्ग किती असणार आहे तर 7056. किती असणार आहे 7056. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 86 घ्यायचं आता. ठीक आहे. 86 चा वर्ग काढायचा आपल्याला. कसं काढणार आहे चला पहिल्या 8ला काय नाव द्यायचं ए नाव द्यायचं आणि जो राहिलेला आहे 6 त्याला बी नाव द्यायचं. बरोबर आहे. त्याला ए आणि ह्याला बी. स्टेप ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला काय करायचं इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग 64. बरोबर आहे. बी चा वर्ग, बी किती आहे रे 6, 6चा वर्ग किती 36. मध्ये काय ए इंटू बी. ए 8 आहे बी 6 आहे तर 8 सण किती होत आहे 48 होते का नाही. तोच नंबर एकदा प्लस करायचा. ठीक आहे. तर 48 प्लस 48 8 आणि 8 16, 5 आणि 4 9 96. 96 लिहायचे कसे एक जागा सोडून लिहायचं. इथं 6 आणि इथं 9. करा बेरीज 6 6 आणि 3 9, 9 आणि 4 13. 13 लिहायचे का 13 लिहायचे नाही फक्त शेवटचा अंक 13 मधला शेवटचा अंक 3. उरलेला एक एकदा कॅरी मध्ये टाकायचा डाव्या साईडला 6 आणि 7 म्हणून आन्सर आलं 7396.
86चा जो वर्ग असेल तो किती असणार आहे? 7396. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न घेऊ. 89चा वर्ग. कशाचा? 89चा वर्ग काढायचा मित्रांनो. कसा काढता येईल रे 89? हा, चला पहिल्या 8 ला ए नाव द्या, जो 9 आहे त्याला बी नाव द्या. स्टेप ए चा वर्ग, बरोबर आहे. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी, आणि त्याला काय करतो रे आपण? इंटू 2 करतो का नाही? बरोबर आहे. ए चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग? 8 चा वर्ग मित्रांनो 64. बी चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81. बरोबर आहे. मध्ये काय रे? ए इंटू बी, 8 गुणिले 9 किती? 72. तोच नंबर एकदा प्लस करायचा. 2 2 4, 7 7 14 किती आलं? 144. एक जागा सोडून लिहायची म्हणलं मी. इथं 4, इथं 4 आणि इथं 1. करा बेरीज. 1 8 आणि 4 12, 12 ला 2, कॅरी आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 6 आणि 1 7. म्हणून 89चा वर्ग येईल 7921. किती येईल? 7921. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कळतंय व्यवस्थित? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे 54चा वर्ग मित्रांनो. ठीक आहे. 54चा वर्ग कसं काढणार? चला नाव द्या बरं. पहिल्या 5 ला ए नाव द्यायचं. ठीक आहे. पहिल्या 5 ला ए नाव आणि 4 ला बी नाव. स्टेप काय आहेत रे? पाठ झाल्या सर. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि इंटू काय रे? 2. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि इंटू काय? 2. बरोबर आहे. मग ए चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग? 5 चा वर्ग 25. बी चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16. ए इंटू बी म्हणजे 5 गुणिले 4 किती रे? 20. आणि तोच नंबर एकदा प्लस. मग 20 आणि 20 किती मित्रांनो? 40. बरोबर आहे. 40 कसे लिहायचे? एकाली जागा सोडून 0 आणि 4. बेरीज करा. 6 1 5 आणि 4 9 आणि हे 2. म्हणून 54चा वर्ग किती मित्रांनो? तर 2916. 54चा वर्ग किती येईल? 2916. ठीक आहे. कळतंय? चला पुढे जाऊ. सॉरी. चला हा, पुढला नंबर आहे मित्रांनो 48. 48चा वर्ग करायचा आहे. पहिला 4 ला ए नाव द्या आणि 8 ला बी नाव द्या. ठीक आहे. कसं करणार रे? माहिती आहे आपल्याला. स्टेप ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला काय करायचं रे? इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16. बी चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 64. बरोबर आहे मित्रांनो. मध्ये काय रे? ए इंटू बी. ए 4 आहे, बी 8 आहे. तर 4 8 किती? 32. तोच नंबर प्लस करा. 32 प्लस 32 किती मित्रांनो? 64. बरोबर आहे. मग कसं लिहिणार 64? एक जागा सोडून. इथं 4, इथं 6. करा बेरीज. 4 6 4 10, हातचा आला 1, 7 6 13, हातचा आला 1, 1 आणि 1 2. म्हणून 48चा जो वर्ग असेल मित्रांनो तो असेल 2304. किती असेल? 2304. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे 74चा वर्ग करायचा मित्रांनो आपल्याला. कितीचा? 74चा. ठीक आहे. मग कसा करणार आहे 74चा वर्ग? चला पहिल्यातला जो 7 आहे त्याला ए नाव द्यायचं आणि जो 4 आहे त्याला बी नाव द्यायचं. ठीक आहे. ए आणि बी पाठ झालं सर आता. चला स्टेप काय रे? ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला काय करायचं असतं? इंटू 2 करायचं असतं. आहे का नाही? हो. चला ए चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 49. बी चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि मध्ये ए इंटू बी. ए किती आहे रे? 7 आहे. बी किती आहे रे? 4 आहे. तर 7 चोक 28. तोच नंबर प्लस. 28 प्लस 28 8 आणि 8 16. आजचा आला 1 3 आणि 2 5. 56 कसे द्यायचे रे? एक जागा सोडून. इथं 6 आणि इथं 5. मग आपल्याला बेरीज करायच्या. कशी करणार बेरीज? 6 6 आणि 1 7 9 5 14. हातचा आला 1 4 आणि 1 5. म्हणून आन्सर येईल 5476. तर 74चा वर्ग किती येईल मित्रांनो? 5476. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. समजतंय? ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो 78चा वर्ग करायचा आहे. 78चा वर्ग कसं करणार? जो पहिला 7 आहे त्याला ए नाव देणार आणि जो 8 आहे त्याला बी नाव देणार. ठीक आहे.
करा मग कोड आपल्या पद्धतीनं. चला पहिल्या 7ला ए नाव देऊ आपण आणि दुसरा जो 8 आहे त्याला बी नाव देऊ. ए चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49, बी चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग 64, ए इंटू बी म्हणजे 7 गुणिले 8 किती होईल मित्रांनो? 7 8 56. तोच नंबर एकदा प्लस करायचा. 6 6 12 हातचा आला 1, 6 5 11 किती आलं? 112 आलं. तर ते 112 कसं लिहायचं मित्रांनो? तर उजव्या साईडकडून एक डिजिट सोडून लिहायचा म्हणजे इथली जागा सोडून द्यायची. इथं 2, इथं 1 आणि इथं 1. करा बेरीज. बेरीज करत असताना काळजी काय घ्यायची आपल्याला, की सिंगल डिजिट फक्त घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. 4 6 आणि 2 8 9 आणि 1 10. 10 नाही घ्यायचं मित्रांनो, फक्त शून्य घ्यायचा. उरला 1 हातचा. ठीक आहे. 4 आणि 1 5, 5 आणि 1 6. म्हणून आन्सर आलं 6084. किती आलं? 6084. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. व्यवस्थित. चला पुढे जाऊ मित्रांनो. कसलाही नंबर येऊ दे मित्रांनो, तुम्ही कसल्याही नंबरचा स्क्वेअर काढू शकता. ठीक आहे. हा पुढे बघा. 72. 72 ला 7 आहे का नाही? त्या 7 ला ए नाव द्या मित्रांनो. ठीक आहे. आणि जो 2 आहे त्या 2 ला बी नाव द्या आपल्याला समजण्यासाठी. मला सांगा ए चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग. स्टेप ए चा वर्ग बी चा वर्ग ए इंटू बी आणि त्याला काय करावं लागतं रे? इंटू 2 करावं लागतं. ए चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 49, बी चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 लिहिणार का? मी सांगितलं होतं आधीच 2 डिजिट मध्ये कंपल्सरी लिहायचं. तर 4 नाही लिहायचं, त्याला 0 लावायचा. 0 4 लिहायचं. मध्ये काय रे? ए आणि बी चा गुणाकार. 7 दोन्ही 14. तोच नंबर प्लस करायचा. तर 14 प्लस 14 किती? 28. एक जागा सोडून लिहायची. इथं 8 आणि इथं 2. चला बेरीज करा. 4 0 आणि 8 8 9 आणि 2 11 हातचा आला 1 4 आणि 1 5. बरोबर आहे. म्हणून आन्सर आलं 72 चा जो वर्ग असेल मित्रांनो तो असेल 5184. किती असेल? 5184. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आय होप कळत असेल मित्रांनो. कसल्याही नंबरचा वर्ग तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ मित्रांनो. पुढे नेक्स्ट प्रश्न आहे 44 चा वर्ग करायचा आहे. मला सांगा 44 चा वर्ग कसा करणार? तर त्या 44 मधला पहिल्या 4 ला ए नाव देणार आणि दुसऱ्या 4 ला बी नाव देणार. बरोबर आहे. पहिल्या 4 ला ए नाव देणार आणि दुसऱ्या 4 ला बी नाव देणार. कसं देणार आहे? मग आपल्या स्टेप माहिती आहे. ए चा वर्ग बी चा वर्ग ए इंटू बी आणि काय असतं रे? इंटू 2 असतं. बरोबर आहे. ए चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16, बी चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि ए इंटू बी. ए किती आहे? 4, बी सुद्धा 4. 4 गुणिले 4 16. तोच नंबर एकदा प्लस करायचा. 16 आणि 16 किती मित्रांनो? 32. ते 32 कसे लिहायचे? इकडे एक जागा सोडून लिहायचं. इथं 2 आणि इथं 3. समजतंय? मग आता काय करायचं? यांची बेरीज करायची आपल्याला. बेरीज कशी करायची? सिंगल सिंगल डिजिट घ्यायचा. 6 2 आणि 1 3 6 आणि 3 9 आणि हा 1 म्हणजेच 44 चा जो वर्ग केला तर 44 चा वर्ग येतो मित्रांनो 1936. किती येतो? 1936. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. विदिन सेकंदामध्ये तुमचा आन्सर येईल मित्रांनो. ठीक आहे. कळतंय? नेक्स्ट पुढे जाऊ. 49 चा वर्ग करायचा मित्रांनो. आता 49 चा वर्ग करत असताना त्या 49 मधला जो पहिला 4 आहे त्याला ए नाव द्यायचंय तुम्हाला आणि जो राहिलेला 9 आहे त्याला बी नाव द्यायचंय. त्याला ए नाव द्या, त्याला बी नाव द्या. स्टेप माहिती आहे. ए चा वर्ग बी चा वर्ग ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे मित्रांनो 4 चा वर्ग 16, बी चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग मित्रांनो 81. बरोबर आहे. मध्ये गुणाकार करा ए आणि बी चा. 4 गुणिले 9 किती? 36. तोच नंबर प्लस करा. 36 प्लस 36 मित्रांनो किती होतं? 72 होतं. 72 कसे लिहायचे रे? 72 लिहित असताना उजव्या साईड कडून एक डिजिटची जागा सोडून द्यायची आपल्याला. इथली जागा सोडा. इथं 2 लिहा, इथं 7 लिहा. बेरीज करा मित्रांनो. 1 8 आणि 2 10. हातचा आला 1 6 आणि 1 7 7 आणि 7 14. हातचा आला 1 1 आणि 1 2. म्हणून मित्रांनो 49 चा जो वर्ग असेल तो 49 चा वर्ग असेल 2401. किती असेल? 2401. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. कळतंय? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे बघा 51 चा वर्ग करायचा आहे. आता 51 चा वर्ग कसं करणार? चला त्याच पद्धतीनं जे आपण रोज करायलो किंवा डेली करत आहेत आता. ठीक आहे. चला पहिला 5 आहे त्याला ए नाव देऊ आणि जो 1 आहे त्याला बी नाव देऊ. स्टेप पाठ झाल्या. नसेल तर लिहून घ्या. ए चा वर्ग बी चा वर्ग
ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25. बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 लिहायचा का? नाही. 2 डिजिट मध्ये कंपल्सरी त्याला 0 1 लावायचं. आणि मध्ये गुणाकार 5 गुणिले किती 5 प्लस तोच नंबर करा. 5 आणि 5 किती मित्रांनो 10. 10 कसे लिहिणार रे? उजव्या साईड कडून एक डिजिटची जागा सोडून लिहायची. म्हणून इथं 0 आणि इथं 1. करा बेरीज मग मित्रांनो. 1 0 5 आणि 1 6 आणि हे 2. म्हणून आन्सर आलं 2601. तर 51 चा जो वर्ग असेल मित्रांनो तो 51 चा वर्ग असणार आहे 2601. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. 53 चा वर्ग करायचा. कितीचा? 53 चा. कसा करणार रे? चला सांगा बरे. त्या 5 ला काय नाव द्यायचंय तुम्हाला? पहिल्या 5 ला ए नाव द्यायचंय आणि जो 3 आहे तर त्या 3 ला बी नाव द्यायचंय. बरोबर आहे? बरोबर आहे. चला 5 चा वर्ग, ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. बरोबर आहे. ए चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25. बी चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 लिहायचं का? 0 9 लिहायचं. ए इंटू बी 5 गुणिले 3 किती मित्रांनो? 15 प्लस 15 करायचं. 15 आणि 15 किती? 30. एक जागा सोडून लिहायचं. इथं 0 इथं 3. 9 0 5 आणि 3 8 आणि इथं 2. म्हणून आन्सर आलं किती? 2809. किती आलं? 2809. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो इथंच आपण 3 डिजिटचा वर्ग कसा करायचा ते बघूया. किती डिजिटचा? 3 डिजिटचा. ठीक आहे. बघा 3 डिजिटचाही वर्ग आपण करू शकतो. आता मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. सपोज 108 आहे. तर 108 चा वर्ग करायचा आहे मित्रांनो तुम्हाला. तर काय करायचं? पहिले जे 2 डिजिट आहेत त्याला ए नाव द्यायचं आणि राहिलेल्या डिजिटला बी नाव द्यायचं. ठीक आहे. आपल्या स्टेप त्याच आहेत मित्रांनो. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला इंटू काय करतो रे आपण? 2 करतो का नाही? मग मला सांगा ए चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग किती रे? 100. बी चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग किती रे? 64. ए इंटू बी म्हणजे 10 गुणिले 8 किती? 80 प्लस 80 करा. 80 आणि 80 किती मित्रांनो? 160. 160 कसे लिहायचे सांगितलंय? एकाला एक जागा सोडून लिहायचं. इथं 0, इथं 6 आणि इथं 1. करा बेरीज. 4 6 आणि 0 6 0 आणि 6 6 0 आणि 1 1 आणि हा 1. म्हणून 108 चा वर्ग किती आला मित्रांनो? ठीक आहे. 11,664. किती आला? 11,664. 2च डिजिटचा येत आहे असं नाही मित्रांनो. 3 डिजिटचा सुद्धा कसलाही नंबर घ्या तुम्ही या प्रश्नाचा आन्सर काढू शकता. ठीक आहे. समजतंय? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. 43 चा वर्ग करायचा. कितीचा? 43 चा. कसं येईल रे मित्रांनो? सांगा बरं. त्या 43 मधला जो 4 आहे पहिला त्याला ए नाव द्यायचंय आपल्याला आणि त्याच्यातला जो 3 आहे त्याला बी नाव द्यायचंय. ए चा वर्ग स्टेप पार्ट आहे. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16. बी चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग किती मित्रांनो? 0 9 आणि मध्ये ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे 4 गुणिले 3 किती? 12 आणि तोच नंबर ऍड करायचा. तर 12 प्लस 12 24. एक जागा सोडून लिहायची. तर कसं लिहिणार? 0 खाली 4 6 खाली 2. ठीक आहे. चला बेरीज करायची तुम्हाला. 9 हे 4 6 2 8 आणि हा 1 म्हणून किती आला आन्सर? 1849. 1849. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आपण अजून एक 3 डिजिटचा नंबर घेऊ मोठा. बघा 112 चा वर्ग करायचा मित्रांनो. 112 चा. तर पहिले जो 11 आहे त्याला ए नाव द्या आणि जो 2 आहे त्याला बी नाव द्या. ठीक आहे. मग मला सांगा स्टेप त्याच. ए चा वर्ग म्हणजे 11 चा वर्ग 121. बी चा वर्ग म्हणजे बी किती आहे? 2 आहे. तर 2 चा वर्ग 4 नाही लिहायचं. कंपल्सरी 2 डिजिट तर 0 4 लिहायचं. मध्ये ए इंटू बी 11 दोन्ही किती? 22. तोच नंबर ऍड करायचा. 22 आणि 22 44. एक जागा सोडून लिहायची. 4 4. करा बेरीज मित्रांनो. 4 0 आणि 4 4 4 आणि 1 5 2 आणि 1 किती आला? तर 112 चा वर्ग आला मित्रांनो 12,544. किती आला? 12,544. ठीक आहे. तर 2 डिजिट 3 डिजिट तुमच्या समोर मी तुम्हाला 3 डिजिटचाही करून दाखवत आहे. ठीक आहे. आता आपण अजून मोठे नंबर घेऊया. ठीक आहे. समजतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. तर कसल्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर करू शकता. 87 करा. 87 चा कसं करणार आहे मित्रांनो? पहिल्या 8 ला ए नाव द्यायचं आपल्याला. ठीक आहे. पहिल्या 8 ला ए नाव द्यायचं आणि जो 7 आहे त्याला बी नाव द्यायचं. ए चा वर्ग स्टेप पाठ आहेत. ए चा वर्ग, बी चा वर्ग,
ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. समजतंय? ए चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 64, बी चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 49 आणि अटीसाठी 56 आणि तोच नंबर प्लस 56 प्लस 56 किती मित्रांनो? 6 आणि 6 12. आजचा आला 6 आणि 5 11. 112 कसे लिहिणार रे 112? एक जागा सोडून इथं 2, इथं 1 आणि इथं 1. करा बेरीज 9, 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 6 आणि 1 7. म्हणून किती आला ना 87 चा वर्ग आला 7569. 7569. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर करता येईल. अजून आपण मोठा नंबर घेऊ मित्रांनो. सपोज आपल्याला 178 चा वर्ग करायचा आहे मित्रांनो. 178 चा. ए चा वर्ग 17 ला ए नाव द्यायचं आणि 8 ला बी नाव द्यायचं. ए चा वर्ग म्हणजे 17 चा वर्ग मित्रांनो 289. बी चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग मित्रांनो 64. मध्ये दोघांचा गुणाकार 17 8 किती होते बघा 17 गुणले 8 8 56 8 5 8 1 8 8 आणि 5 13 17 8 36 136 प्लस तोच नंबर ऍड करायचा 136 आणि 136 6 आणि 6 12 चाला 1 4 आणि 3 7 1 आणि 1 2 272 कसे लिहायचे एक जागा सोडून इथं 2 इथं 7 आणि इथं 2 करा बेरीज 4 6 आणि 2 8 9 7 16 आजचा आला 1 9 2 11 आजचा आला 1 3 म्हणून आन्सर आलं 31,684. तर 178 चा वर्ग असेल 31,684. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही कितीही मोठा नंबर असू द्या मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही स्क्वेअर करू शकता. ठीक आहे. समजतंय? चला पुढे जाऊ बाळांनो. पुढला प्रश्न आहे बघा 64 चा वर्ग करायचा आहे मित्रांनो. मला सांगा 64 चा वर्ग करत असताना कसं करणार आहे? पहिल्या 6 ला आपण ए नाव देऊ. पहिल्या 6 ला ए नाव देऊ. ठीक आहे. आणि 4 ला बी नाव देऊ. चला ए चा वर्ग स्टेप पार्ट आहे. ए चा वर्ग बी चा वर्ग ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36, बी चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि मध्ये काय करायचं रे ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे 6 गुणिले 4 किती 24. तोच नंबर प्लस करा 24 प्लस 24 किती मित्रांनो 48. 48 कसे लिहायचे रे एक जागा सोडून लिहायचंय. इथं 8 येईल इथं 4 येईल. बेरीज 6 8 आणि 1 9 9 त्याच्यानंतर 6 आणि 4 10 8 चा 3 आणि 1 4 म्हणून 64 चा वर्ग येईल मित्रांनो 4096. किती येईल 4096. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कळतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न घेऊ. 68 चा वर्ग कसं करणार आहे 68 चा वर्ग? चला नाव द्या बरं. पहिल्याला ए नाव द्या आणि दुसऱ्याला बी नाव द्या. ठीक आहे. तर 6 ला ए नाव देऊ आणि 8 ला बी नाव देऊ. ए चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36, बी चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 64 आणि 8 संग 48 आणि तोच नंबर प्लस करायचा. 48 प्लस 48 मित्रांनो 96. एक जागा सोडून लिहायचं 6 9. बेरीज 4 6 आणि 6 12 आजचा आला 1 10 आणि 6 16 आजचा आला 1 3 आणि 1 4 म्हणून आन्सर आलं 4624. किती आलं 4624. आता स्टेप पार्ट झाल्या ए चा वर्ग बी चा वर्ग ए इंटू बी आणि इंटू 2. ठीक आहे. तर स्टेप पार्ट झाल्यामुळं आपण आता काही स्टेप लिहिलेल्या नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 67 चा वर्ग कसं करणार? पहिल्या एला 6 ला नाव द्यायचं आपल्याला. ठीक आहे. तर पहिल्या 6 ला ए नाव द्यायचे आपल्याला आणि 7 ला बी नाव द्यायचं. तर ए चा वर्ग बी चा वर्ग ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. चला ए चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36, बी चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 49, 6 7 42 तोच नंबर प्लस करा 42 प्लस 42 84. एक जागा सोडून लिहा 4 आणि 8 9 4 आणि 4 8 8 आणि 6 14 आजचा आला 3 आणि 4 म्हणून आन्सर आलं 4489. 4489. ठीक आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. कळतंय मित्रांनो? ठीक आहे. चला पुढे जाऊ. 93 चा वर्ग कसं करणार आहे 93 चा वर्ग? तर 9 ला 3. ठीक आहे. 9 ला ए नाव द्यायचं आणि त्या 3 ला बी नाव द्यायचं. चला करा बरं. याला ए नाव द्या याला बी नाव द्या. ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81, 3 चा वर्ग 0 9 लिहायचं 9 लिहायचं नाही. 9 त्रिक 27 आणि तोच नंबर प्लस करायचा. 27 प्लस 27 किती 54. एक जागा सोडून लिहा. बेरीज करा 9 4 5 आणि 1 6 आणि 1 8 म्हणून किती आला नंबर 93 चा वर्ग असेल मित्रांनो 8649. 8649. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ. 96 चा वर्ग कसा करणार 96 चा वर्ग? पहिल्या 9 ला ए नाव द्यायचंय आणि दुसऱ्या जो 6 आहे त्याला बी नाव द्यायचंय. करा मग द्या बरं नाव. चला मला ए नाव देऊ याला बी नाव देऊ. ए चा वर्ग स्टेप माहिती आहे
बी चा वर्ग ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81, बी चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36, मध्ये गुणाकार 9 सखे 54, तोच नंबर प्लस करा. 54 आणि 54 किती मित्रांनो 108, एक जागा सोडून लिहायची. 8 0 1 करा बेरीज. 6 8 आणि 3 11, चला 1 1 आणि 1 2, 8 आणि 1 9, म्हणून आन्सर आलं 96 चा वर्ग 9216. किती आला 9216. ठीक आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. कळतंय? ठीक आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे 99 चा वर्ग करायचा आहे. कसा करणार आहे 99 चा वर्ग? त्याच पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. कसा? आपण जसं करत आहोत तसंच. ठीक आहे. तर पहिल्या 9 ला ए नाव देऊ मित्रांनो आणि दुसऱ्या 9 ला बी नाव देऊ. स्टेप पार्ट आहे. ए चा वर्ग, बी चा वर्ग, ए इंटू बी आणि त्याला इंटू 2 करायचंय. ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81, बी चा वर्ग 9 चा वर्ग 81, मध्ये गुणाकार 9 गुणिले 9 81, तोच नंबर प्लस करा. 1 आणि 1 2, 8 आणि 8 16, 162, एक जागा सोडून लिहायची. 2 6 1 करा बरं बेरीज. 1 8 आणि 2 10, आजचा 1 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, म्हणून जो 99 चा वर्ग असेल मित्रांनो तो 99 चा वर्ग असणार आहे किती 9801. किती असेल 9801. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर या पद्धतीने मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण स्क्वेअर कसा काढायचा ते बघितलेलं आहे. पुढील लेक्चर मध्ये अशीच नवीन नवीन ट्रिक्स आपण घेऊन येऊया. ठीक आहे. धन्यवाद.